नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या पुढील होणाऱ्या ट्विस्टमध्ये आपण जबरदस्त धमाका बघणार आहोत. इथे आता राया आणि मंजिरी दोघेही धावत असताना संपूर्ण गाव त्या दोघांना पकडण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ धावत असतो. आता मात्र मंजिरी खूपच थकलेली असते, तिला दम लागत असतो, पण तरीही राया मंजिरीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघ मिसफायर, या लोकांच्या तावडीतून आपल्याला सुटावं लागेल, नाहीतर हे लोक काय करतील सांगता येणार नाही. त्यामुळे तुला काहीही करून माझ्याबरोबर गावाबाहेर निघावंच लागेल. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, अरे राया, पण आपण काही चूकच केली नाही तर धावायचं कशाला? तेव्हा राया म्हणू लागतो, अगं मिसफायर, समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे लोक चूक बरोबर काही ऐकणार नाही, कारण खोट्याचा आवाज मोठा असतो आणि खऱ्याचा आवाज हा दाबला जातो. त्यामुळे आपण कितीही ओरडून सांगितलं तरीही आपला आवाज कुणापर्यंतही पोचणार नाही, कारण हे सगळे लोक खूप भडकलेत. आणि या सगळ्या पाठीमागे कोण आहे आणि तुला का गुंतण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं सोडून दे आणि पटकन आपण इथनं निघून जाऊया. तुझ्या विठुरायावरती तुझा विश्वास आहे ना मिसफायर? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो, माझ्या रायावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मग तुझा राया तुझ्याबरोबर आहे असं समज आणि चल इथनं. असे म्हणून आता गावाबाहेर एक जंगल असतं, तिकडे राया आणि मंजिरी त्या जंगलात घुसतात. आता मात्र सगळे लोक त्यांना शोधत असतात. त्याच वेळेस आता ते दोघेही एका झाडाच्या आड, म्हणजे असं झाडाचं खोड असतं त्यात लपून बसलेले असतात. आता मात्र इकडे शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते, कारण जेव्हा केव्हा ही मंजिरी भेटेल आणि कधी मी तिचं मुंडन करेल ना, अशी तिला घाई झालेली असते. आता मात्र जय म्हणू लागतो, वा शशिकला, काय मजा आणतेस ना तू, खरंच काय प्लॅन करतेस ग, एवढं सगळं होईल असं वाटलं नव्हतं. आणि तो राया, तो तर त्या मिसफायरच्या प्रेमात वेडा झाला की काय? अगं बघ ना, माझ्या कमरेची बंदूक हिसकावून तो तिला घेऊन पळाला. आता बघ, त्याच्यावरती असे कलम लावतो आणि जेलमध्ये टाकतो ना, पुन्हा जेलमधून बाहेरच नाही आला पाहिजे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे हे तर अजून काहीच नाही, त्या म्हातारीला येऊ दे. जेव्हा त्यांना कळेल ना आपली पोरगी त्या गुंडाबरोबर पळून गेली, मग बघ, नाही त्या म्हातारीला अटॅक आला ना, तर नावाची शशिकला नाही, खूप चर 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 बोलत असते ती जाऊबाई. पण बघ कशी गार पडली आता पोरी पुढे. तर इकडे आता रात्र झालेली असते. सगळे गावकरी आता मंजिरी आणि रायाचा शोध घेत असतात, पण मात्र तरीही त्या जंगलात त्यांना कुठेही मंजिरी आणि राया सापडत नाही. आता मात्र शशिकला घोरपडेला म्हणू लागते, अरे तू काय बघत बसलाय? तुझी फोर्स काय करते, काहीतरी कर ना, शोध त्या दोघांना, सापडव. आता मात्र लगेच घोरपडे शशिकलाला म्हणू लागतो, शशिकला, तुला काही दम वगैरे नावाची चीज आहे की नाही ग? अगं आम्ही सगळे शोधतोय, पण तो राया आणि मंजिरी कुठे लपलायत ना, काही समजायला मार्गच नाही. तर इकडे राया आणि मंजिरी इकडे एके ठिकाणी निवांत त्या झाडाजवळ बसलेले असतात. आता मात्र मंजिरी रडत असते, हे सगळं काय होऊन बसलंय? तिकडे जीजी हॉस्पिटलला नाना तिकडे गेलेले, त्या दोघांना जर हे सगळं समजलं तर काय म्हणतील ते? नाही नाही नाही, जीजीची तब्येत जर अजून बिघडली तर मी काय करू? असे म्हणून आता ती रडत असतानाच राया म्हणू लागतो, मिस फायर, काय झालंय तुला? अगं रडू नको, सगळं काही ठीक होणार आहे. बघ, हे सगळं कोणी केलं ना तेही समजायला मार्ग नाही. असा व्हिडिओ कोणी तयार केला असेल तुझा? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, ते मला काही माहिती नाही रे, पण या सगळ्यामुळे माझ्या जीजी आणि नानाला खूप त्रास होणार एवढं नक्की मला माहिती. आता मात्र लगेच राया मंजिरीचे डोळे पुसू लागतो आणि म्हणू लागतो, मिस फायर, काळजी करू नको, तुझा राया आहे ना तुझ्याबरोबर, मग तो समद काही ठीक करेल. तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रायाकडेच बघू लागते आणि रायाला म्हणू लागते, खरंच माझ्या जीजीने चुकीचंच केलं, विठुरायाला बाहेर नको काढायला होतं ना तिने. बघ ना, विठुरायाला बाहेर काढलं म्हणून तर राया मला ही शिक्षा तर देत नाहीये ना. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, असं का बोलतेस मिस फायर? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बघ ना, आता जीजीने रायाला बाहेर काढलं आणि हे समजच होतंय ना, त्यामुळे मला असं वाटतंय की राया नक्की माझ्या जीजीवरती रागवलंय, तीही हॉस्पिटलमध्ये. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही ग, रायाला कधीही कुणाचाही राग येत नाही. आता मात्र मंजिरी रायाकडे डोळे भरून बघू लागते, कारण तो राया आणि हा राया एकदम
सारखाच आहे. कितीही त्रास दिला, कितीही जीजी त्याला बोलली, रागवली तरी तो आपल्या मदतीला दरवेळेस धावून येतो. आता मात्र लगेच मंजिरी आपल्या मनातील सगळं दुःख इथे रायाजवळ सांगू लागते. तेव्हा राया म्हणू लागतो, "आपल्याही आयुष्यात माणसासारखं असं कोणीच नव्हतं गं मिस फायर. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून खरंच माणसं काय असतात, माणुसकी काय असते हे सगळं मला समजायला लागलं." आता मात्र दोघेही आपल्या मनातील इथे सगळं काही दुःख एकमेकांजवळ शेअर करत असतात. आता मात्र इथे वारा आल्यामुळे झाडाचं काहीतरी पान गबळ पडतं आणि ते मंजिरीच्या डोळ्यात जातं. आता मात्र लगेच राया आपल्या हुंडाने लगेच मंजिरीच्या डोळ्यात फुंकर मारू लागतो. आता मात्र त्या दोघांमध्येही जवळीकता वाढतच चाललेली असते. त्याच वेळेस आता लगेच मंजिरीच्या लक्षात येतं की पळत असताना, धावत असतानाच रायाच्या हाताला काहीतरी लागलंय. तेव्हा लगेच मंजिरी आता रायाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, "का करतोस राया तू माझ्यासाठी एवढं? का का माझ्यासाठी एवढं गावाशी लढतोय तू?" तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, "हे बघ मिस फायर, तू काहीही केलेलं नाही आणि विठुरायाच्या बाबतीत तू असं चूक कधीही करू शकत नाही. त्यामुळे मी तुला काहीही शिक्षा होऊ देणार नाही. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल." आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघू लागते. कारण खरंच राया आपल्यासाठी किती काही करतो. आता मात्र मंजिरीच्या मनातही रायाबद्दल प्रेम निर्माण झालेले असते. आता इकडे एकांतात आपल्या मनातील एकमेकांबरोबर दुःख सगळं काही सांगताच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. आता दोघेही एकमेकांकडे एकटक बघत असतात. तर इकडे घोरपडेला मात्र त्याने पाठवलेल्या माणसाकडून मंजिरी आणि रायाचा पत्ता मिळालेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळ होताच शशिकला घोरपडेला म्हणू लागते, "अरे घोरपडे, तुझी फोर्स काय करते? झोपा घेते की काय? का सापडत नाहीये ती मंजिरी? अरे एकदाचं तिचं मुंडन झालं ना की मी शांत होईल. तो म्हातारा आणि म्हातारी हॉस्पिटलमधनं येण्याआधी तिचं मुंडन करायचंय आपल्याला. तुझ्या लक्षात येत नाहीये का?" तेव्हा लगेच आता फोन बंद होताच घोरपडे शशिकलाला म्हणू लागतो, "शशिकला, अगं मी आत्ता कामाचंच बोलत होतो. तुला काय घाई झाली गं? तुला काय करायचंय ना त्या मंजिरीचं ते कर. काय मुंडन करायचंय मंदिराजवळ जाऊन ते कर. पण मी तुला सांगतोय ना, त्या पत्त्यावर तुला पोचावं लागेल. तिकडे मंजिरी आणि राया तुला नक्की मिळतील." आता मात्र त्या दोघांचा पत्ता मिळतात इथे शशिकला खूपच खुश होते. त्याच वेळेस इकडे आता सगळीकडे ही बातमी पोहोचलेली असते की राया मंजिरीला घेऊन पळालाय. आता मात्र इथे हॉस्पिटल मध्ये जिजी आणि नाना दोघेही सकाळी सकाळी चहा पित असतात. त्याच वेळेस आता लगेच टीव्हीवरती राया आणि मंजिरीची बातमी आलेली असते. मंजिरीचा तो जो व्हिडिओही व्हायरल झालेला आता दिसू लागतो. आता मात्र लगेच जिजी म्हणू लागते, "हे सगळं काय आहे? आणि ही मंजिरी रायाबरोबर कुठे गेली?" आता मात्र इथे नाना आणि जिजीला हे सगळं बघताच धक्काच बसलेला असतो. त्यामुळे जिजी म्हणू लागते, "नाही नाही, मला पटकन इथून जायचंय." जिजी आता हॉस्पिटलमधनं निघालेली असते. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, "उमा शांत हो, तुझी तब्येत ठीक नाहीये, तुझा BP वाढेल. हे बघ मंजिरी कुठेही जाणार नाही. तू काही काळजी करू नको बरं. तुझा आपल्या मंजूवरती विश्वास आहे ना?" तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, "माझा मंजिरीवरती विश्वास आहे, पण त्या रायावरती नाहीये. तो गुंड राया कुठे घेऊन गेलाय तिला? काय गरज होती त्याला हे सगळं करण्याची?" तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, "गप्प बैस उमा. खरं तर हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. कारण तू विठुरायाची मूर्ती बाहेर काढली. खरं तर देवाची अवहेलना तू केली. उमे, तू असं नको करायला होतं. त्यामुळेच हे सगळं गाव भडकलंय." तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, "मी फक्त विठुरायाची मूर्ती बाहेर काढली होती. पण मंजिरी असं कधी बोलेल असं मला नाही वाटलं हो." तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, "मंजिरी असं काही बोललीच नाही. पण का कोणी असा व्हिडिओ टाकलाय मलाही काही कळायला मार्ग नाहीये." आता मात्र त्या दोघांनाही धक्काच बसलेला असतो. तर आता नाना आणि जीजीही इकडे पोलीस स्टेशनला जयकडे निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे आता शशिकला गावकऱ्यांना घेऊन जयने दिलेल्या पत्त्यावरती जाऊन मंजिरी आणि रायाला पकडते. आता मात्र सगळ्या बायका मंजिरीला ओढत घेऊन मुंडन करण्यासाठी निघालेले असतात. पण मात्र आता रायाचा काही राग आवरेनासा झालेला असतो. आता मात्र या सगळ्या संकटातून मिस फायरला बाहेर काढण्यासाठी आता राया नेमकं काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.